आहे आजचा युवा जो बेरोजगार आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. जवळपास बघा आज वय 30-35 होऊन गेले तरी युवकांना रोजगार भेटत नाही, काम भेटत नाही आहे. मेंढरांना जर शाल द्यायची असेल लोकरीची तर त्यांच्याकडनंच लोकर घेतली जाणार आहे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आता बरेच दिवस जे असतात हिच्या आधी पालकमंत्री होते पण ते लातूरला काय फिरकलेच नाहीत. आणि लातूरला अमित देशमुख साहेबाशिवाय कुणाला मत देणं म्हणजे हे आत्मघाती करण्याचं आहे. पश्चाताप करताल लोक की हे काय केलं म्हणून, जे 95ला केलं. अहो साहेब, इथं 3-3.25 लाख लोकसंख्या आहे ॲक्च्युअल. 3-4.5 लाख रुपये 4.5 लाख मतदार आहे. 6 लाख इथं मतदार आहेत. आता 6 लाख पब्लिक आहे. शिकायला आलेले 1.5 लाख लोक आहेत. त्यांना सुद्धा पाणी पुरवठा करण्याचं काम. मांजराचं पाईपलाईन कोण केली हो साहेब? भाजपनं केलंय का पाईपलाईन? का कोणी विरोधीने केलंय? आणि जमिनीवर या म्हणता तुम्ही. आता कसं जमिनीवर यायचं? काय हो, कुठले ते लोक विरोधी पार्टीचे थांबलेले आहेत? ह्यांना का आम्ही हातपाय बांधलो होतो का विकास करायला? तुमच्याच काळामध्ये 15-14 मध्ये रेल्वेनं पाणी आलं तेव्हा तुम्हाला कळलं नाही का लातूरची तहान किती आहे? आणि आता म्हणता काय सेफ आहे लातूरमध्ये 15 दिवसाखाली चार मर्डर झालेत. ट्युशन एरिया संपला आहे. MIDC बंद पडली आहे. पाणी प्रश्न चालू आहे. काय सेफ आहे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण आहोत लातूरमध्ये आणि लातूरमध्ये आपण क्रीडा संकुलमध्ये आहोत. तर आता सध्या तर इलेक्शनचा पिरियड चालू आहे आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये आपण लोकांची मतं जाणून घेऊ की लोकांची मतं काय आहेत इलेक्शनवरती आणि त्यांच्या लाडक्या कार्यकर्त्यांबद्दल. तर चला तर मग जाणून घेऊयात. सध्याच्या सरकारच्या कामगिरीबद्दल तुमचे काय मत आहे? सध्याच्या सरकारच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर आता काय झालेलं आहे की 2.5 वर्षाचा कालावधी होता, त्यामुळे एवढं काही विशेष कार्य कुठल्या सरकारने करू शकलेलं नाही. जर तुम्ही मतदान करचाल तर काय बघून करचाल की माणूस बघून करचाल, पक्ष बघून करचाल की त्याची कामगिरी बघून करचाल? नाही, नक्कीच काम बघून आम्ही करणार ते मतदान. कारण की फर्स्ट प्रायोरिटी जे राहील कामाला राहील, विकासाला राहील. कारण की विकास हा महत्त्वाचा आहे. आजचा युवा जो बेरोजगार आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. जवळपास बघा आज वय 30-35 होऊन गेले तरी युवकांना रोजगार भेटत नाही, काम भेटत नाही आहे. आणि जवळपास आज लातूरमध्ये बघायला गेलं, ज्यावेळेस विलासराव देशमुख साहेब होते त्यावेळेस भरभराटीला होतं. प्लॉटिंगचे रेट म्हणा किंवा युवा बेरोजगार नव्हता, भरपूर मिळत होतं म्हणा. पण आता जसं साहेब गेले, एक साहेबाची कमी आहे म्हणा. कुठेतरी गेल्यानंतर साहेबाची उणीव भासते. एकदम पूर्ण 5 वर्षासाठी जर यांचा कालावधी असता आणि कुठल्या तरी एका पक्षाचं सरकार असतं तर त्यांच्या कामगिरीबद्दल बोलू शकलो असतो. पूर्णतः मिश्र सरकार झालेलं आहे. शिंदे सरकार, परत फडणवीस सरकार, त्यानंतर हे इकडल्या बाजूला पाहायला गेलं तर राष्ट्रवादी, परत हे प्रत्येक पक्षामध्ये फूट झालेली आहे. त्यामुळं पर्टिक्युलर एका पक्षाबद्दल जर कामगिरीबद्दल जर बोलायचं म्हणलं तर अवघडच आहे. आता आहेत हळूहळू त्याचा विकास हळूहळू व्हायला पाहिजे, पण तसा नाही. हळूहळू होईल ही आशा आहे. आता नक्कीच होईल, काहीतरी बदल होणं गरजेचं आहे. काहीतरी विकास म्हणा किंवा विकासाच्या कामावर म्हणा काहीतरी बदल होणं हे अपेक्षित आहे. हे व्हायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, शिंदे सरकार किंवा हे जे आता जे लास्टला सरकार होतं तर त्या सरकारच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर ह्यांनी फ्रीच्या एवढ्या सुविधा दिल्या की आपल्या महाराष्ट्र सरकारवरती ह्याचा बोजा नक्कीच पडणार आहे. आणि ह्याचा परिणाम पुढे जो कुठलाही सरकार येईल त्याच्यावरती नक्कीच होणार आहे याचा परिणाम. आणि त्याचा परिणाम आपल्या सामान्य लोकांच्या खिशाला होणार आहे. का तर हे जे लोक आहेत हे आपल्याला जे पैसे देत आहेत ते आपल्याच खिशातनं किंवा आपल्याच आलेल्या टॅक्समधनं आपल्याला फ्रीच्या योजना देऊन देत आहेत. लोकांना हे नाही कळत की मेंढरांना जर शाल द्यायची असेल, ते आता एक यूट्यूबवरती पण कुठला तर व्हिडिओ आला होता, तो मी पाहिला पण तुम्हाला पटला म्हणून मी असं या ठिकाणी सांगतोय. मेंढरांना जर शाल द्यायची असेल लोकरीची तर त्यांच्याकडनंच लोकर घेतली जाणार आहे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि सर, आता तुम्ही मतदान करचाल 20 तारखेला, तर कोणत्या पक्षाला करचाल आणि का? आणि तुम्हाला काय वाटतं की मला म्हणजे लातूरमध्ये कोणता पक्ष असा आहे की जो निवडून आल्यानंतर लातूरची प्रगती करेल? नक्कीच आता कसं आहे हे पहा, कारण की सत्ता ज्याची येईल त्यांचाच विकास बरोबर आहे, त्यांना साध्य करता येईल. कारण की सत्तेशिवाय काही करता येणार नाही. कारण की त्यांना निधीचा असेल काही असं म्हणजे त्यांचे असतील ते कामं, पण सत्तेशिवाय ते म्हणतात की बाबा आमची सत्ताच नव्हती त्यामुळं आम्हाला विकास शक्य झाला नाही, निधी पण मिळाला नाही, बजेट मिळालं नाही. बरोबर आहे, कारण की ज्याची सत्ता असल्याशिवाय होणारच नाही. आणि सर, तुम्ही जर मतदान द्याल तर तुम्ही काय बघून द्याल? पक्ष बघून द्याल, माणूस बघून द्याल की त्याची कामगिरी बघून द्याल? नाही, कधी म्हणजे मीच नाही तर प्रत्येक ह्यांनी समाजातल्या प्रत्येक वोटर्सनी हे पाहिलं पाहिजे की बाबा व्यक्ती कसा आहे आणि ते पाहूनच वोटिंग केली पाहिजे. इवन मी माझी वोटिंग पूर्ण केलेली आहे. का तर मी एका बूथ केंद्रावरती आहे, म्हणजे निवडणूक कर्तव्यावरती आहे. मी माझी वोटिंग पूर्ण केलेली आहे. पण सगळ्यांना जर सांगायचं असेल किंवा एक व्ह्युअर्स जे आहेत त्यांना सांगायचं असेल तर व्यक्ती बघूनच वोट केलं पाहिजे. कधी? का तर त्याची कामगिरी कशा पद्धतीची आहे. दादा,
जर तुम्ही मतदान करचाल तर काय बघून करचाल? माणूस बघून करचाल, पक्ष बघून करचाल, की त्या माणसाची कामगिरी बघून करचाल? कामगिरी महत्त्वाची आहे, पक्षही महत्त्वाचा आहे आणि सर्वात महत्त्व हिंदुत्वाचा थोडा विषय आहे, बरोबर. तो बघूनच. थोडं वातावरण सध्या बिघडलेलं आहे, हम्म, हम्म, हम्म. तो बघूनच मतदान करणार. आणि तुम्हाला काय वाटतं की लातूरमध्ये विकास व्हावा आणि लातूरमध्ये विकास झाला पाहिजे याबद्दल सरकारने काय केलं पाहिजे? लातूरला सध्या पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे. बरोबर. पाणी खूप पाऊस पडून सुद्धा 4 दिवसाला 5 दिवसाला येत आहे, तर पाणी वेळेवर आलं पाहिजे. आता बरेच दिवस जे असतात हिच्या आधी पालकमंत्री होते पण ते लातूरला काय फिरकलेच नाहीत, आलेच नाहीत. बरोबर आहे. हां, लातूरला माझं एक मत आहे, वैयक्तिक मत माझं ना, माझं राजकारणाशी काही हे नाही म्हणा, कारण लातूरला उद्योगधंदे हे येणं गरजेचं आहे. जोपर्यंत उद्योगधंदे लातूरला येत नाहीत तोपर्यंत हा बेरोजगारी संपणार नाही. सगळ्यांना जर सांगायचं असेल किंवा एक व्ह्युअर्स जे आहेत त्यांना सांगायचं असेल तर व्यक्ती बघूनच वोट केलं पाहिजे. कधी का तर त्याची कामगिरी कशा पद्धतीची आहे, हा माझ्या पक्षाचा, हा माझ्या जातीचा, हा तो माझ्या याचा, विकास कामांना महत्त्व दिलं पाहिजे, जेणेकरून येत्या पुढील 5 वर्षांमध्ये आपल्यासाठी किंवा आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी हा व्यक्ती कसा आहे, त्याचं चारित्र्य वगैरे किंवा बाकी पूर्ण गोष्टी पाहूनच मत दिलं पाहिजे. मत ज्याला ज्यावेळी जातो आपण त्या उमेदवाराचा पूर्णतः अभ्यास करूनच आपण गेलं पाहिजे. बरोबर. तुमच्या मते निवडणुकीत जिंकण्यासाठी कोणता पक्ष अधिक पात्र आहे आणि का? आता किती पक्षाचे नाव घ्यायचे आता? आता काँग्रेस आहे, हा हे महत्त्वाचं आहे. शिवसेना आहे, हा. बीजेपी आहे. म्हणजे तुमच्या मते कोणता पक्ष अधिक पात्र आहे आणि का? आणि कोणत्या पक्षाने म्हणजे आतापर्यंत कोणती कामगिरी म्हणजे जास्ती कामगिरी केली आहे आणि ती तुम्हाला आवडली आहे? भाजप, बर. शिंदे शिवसेना. आणि भाजप म्हणण्याचं कारण काय त्याच्या मागचं? देश पातळीवरचा विकास आहे. बरोबर. इथला नाही. आता मी एवढं 2000 किलोमीटर फिरून आलो, टोल लागला पण टाईमही वाचला आणि डिझेलही वाचलं आणि रस्ते चांगले भेटले. तेवढं 2-2.5 किलोमीटर फिरलो ना आता, तर त्यामुळं बऱ्याच दुसऱ्या सिटीचा विकास झालेला आहे या रस्त्यामुळं, रोडमुळं. त्याच्यामुळं विकासाला मतदान आहे आपलं. आज बघा गल्लोगल्ली कचऱ्याचा प्रश्न आहे. लातूरमध्ये कचरा आहे म्हणा, गटारी व्यवस्थित काढल्या जात नाहीत म्हणा, पतदिवेत आहेत म्हणा, भरपूर आहेत म्हणा. कारण की लातूरमध्ये एक नाही अनेक प्रश्न आहेत, हे तुम्हाला हे चांगलंच माहिती असेल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सध्या आता कचऱ्याचा आहे, लाईटीचा आहे, खड्डे तुम्ही जागोजागी बघा किती रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. आणि कुठंतरी हे बदल व्हायलाच पाहिजे. जातपात न बघता, धर्म वगैरे न बघता एक कुठंतरी चांगलं शिकलेला माणूस, सुशिक्षित माणूस तो त्या खुर्चीवर बसायला पाहिजे. आणि हा या जातीचा, तो या जातीचा, जातपात न बघ सगळ्यांचा सर्वांगीण विकास सगळ्याला घेऊन जो चालेल त्याच्या नक्कीच आम्ही पाठीशी राहू, त्याला मतदान करू. आता येत्या 20 तारखेला मतदान आहे, तर तुम्हाला काय वाटतं लातूरमध्ये कोणता पक्ष निवडून आला पाहिजे की जेणेकरून आपल्या लातूरचा विकास होईल? लातूरला बदल पाहिजे सध्या तरी. 100% BJP पक्ष यायला पाहिजे, अर्चनाताई यायला पाहिजेत. कारण की आम्हाला एकच अपेक्षा आहे, जे कोणी काही का असणार, ज्यांनी उमेदवार कोणता पण निवडून येईल काही अडचण नाही, पण त्यांनी हिंदुत्वासाठी आमच्यासाठी केलं पाहिजे. जसं म्हणजे लव जिहाद म्हणा, लँड जिहाद म्हणा, पुन्हा आपला काय गोहत्याबंदी म्हणा, त्या उमेदवारांना आमच्यासाठी ती गोष्ट केली पाहिजे. आणि सर आता यावेळेस तुम्ही कोणाला मतदान करणार आहे? आता ते तर मतदान गोपनीय असतं ना, ते थोडी नाही आहे ना. पण आम्ही नक्कीच बघू, कारण की विकासाला नक्कीच मतदान राहील. विकासाला मतदान राहील. नक्कीच विकासाला मतदान राहील. कारण की जो एलिजिबल आहे त्या पोस्टसाठी, त्या पात्रासाठी, त्या खुर्चीवर बसण्यासाठी, जो जातपात मानणार नाही त्याला आम्ही नक्कीच मतदान करू. जो युवाचे प्रश्न मांडेल, जो लातूरचे जेवढे काही आहेत, आता महानगरपालिका आहे म्हणा, लातूरच्या महानगरपालिकेत बरेच दिवस वॅकन्सीज आहेत ते सुद्धा भरले नाही, कलेक्टर ऑफिस म्हणा, जेवढे काही शासकीय नोकर भरती लवकरात लवकर करून घेतील, रोजगार युवांना संधी देतील, त्यांच्या मागे हा लातूरचा युवा नक्कीच राहील आणि त्यांना नक्कीच विकासाला आमचं मत राहील. आणि म्हणजे कोणत्या पक्षाला तुम्ही प्रेफर करता लातूरमध्ये की तो पक्ष लातूरचा विकास करू शकेल? सध्या तर आम्ही BJPला. बीजेपीला. हो. आणि तुम्ही काय बघून मतदान करता, म्हणजे असं कोणतं काम केलेलं आहे लातूरमध्ये की त्यांना तुम्ही मतदान करता? म्हणजे आम्हाला बदल पाहिजे. आम्हाला ज्या गोष्टी आधी भेटल्या नाहीत त्या आता बदल पाहिजेत. जे म्हणून आम्ही गोरक्षक म्हणून काम करतो, आम्ही हिंदुत्वाचं काम करतो, आम्हाला त्याच्यासाठी ती गोष्टी पाहिजेत. काय बदल? म्हणजे कोणता बदल? काय बदल कशासाठी पाहिजे? बदल वगैरे काय नाही. आम्हाला पाहिजे काय, लातूरकरांच्या समस्या सोडवणारा आमदार पाहिजे. लातूरला जे बदनाम केलेलं आहे, पाणी प्रश्नानं, रेल्वेनं पाणी आलं, लातूरच्या आधी लातूरची बदनामी सगळीकडे पसरली. हे बंद करायचे आम्हाला.
आता येत्या 20 तारखेला मतदान आहे, तर या मतदानाबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे लातूरच्या विकासासाठी कोणता उमेदवार आला पाहिजे जेणेकरून लातूरचा विकास होईल? कसे सर व्हिडिओ एवढा पळत असते तुमचा, उमेदवाराचे नावं घेऊन असं कसं बोलता येईल? असं लातूरचा तर विकास झालेलाच आहे, साहेबांनी भरपूर केलेला आहे, नाही असं नाही. नवीन उमेदवार पण आहेत मैदानामध्ये आणि जुने पण आहे. दोघांचाही प्रचार चालू आहे. बघूया 23 तारखेला काय होतं. मतदानात तर आपल्याला जायचंच आहे. अपेक्षा हे आहे, अमित भैयांनी स्वतःत बदल करावा, जनतेत यावं, प्रवासी आमदार पण सोडावं, आम्ही त्यांनाच निवडून देऊ. कारण प्रशासन व्यवस्थित आहे, बाकी मॅनेजमेंट व्यवस्थित आहे. जर त्यांच्यात जर बदल झाला नाही तर लातूरकर 100% बदल दाखवते. मतदान देताना काय बघून मतदान द्याल? म्हणजे त्यांची कामं बघून मतदान द्याल, माणूस बघून मतदान द्याल का पक्ष बघून मतदान द्याल? नाही, पक्ष आहे, कामं आहे, माणूस पण आहे, तिघांचं कॉम्बिनेशन करून मतदान देणार. बरोबर. म्हणजे आपल्याला कोणत्या पक्षाची आवश्यकता आहे, आपल्या तालुक्यासाठी माणूस कोणता चांगला आहे हे पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कोणत्या पक्षाची आवश्यकता? छान आहे लातूर तर सध्या. लातूरमध्ये कधी दंगल नाही, राजकीय दंगल बी नाही, सामाजिक पण नाही, शांतता आहे. चाकूरकर साहेबांनी तेच केलेलं आहे अगोदरपासून, विलासराव साहेबांनी तेच केलेलं आहे, अमित भाई तेच करत आहेत. हे चांगलं वाटतं राजकारण आहे. यांचं मॅनेजमेंट छान आहे, मांजरा चांगला आहे, DCC बँक चांगली आहे, बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत. प्रशासनावर कुठलाही बर्डन नाही, की स्थानिक आमदाराचा त्रास नाही, त्या गोष्टी चांगल्या आहेत. जे की मराठवाड्यात हे लातूरमध्ये चालतं आहे, ह्या गोष्टी चांगल्या आहेत. पण ह्यांनी अमित भाईंनी जमिनीवर येऊन जनसामान्यात मिसळावं ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. बदल बाकी गोष्टी जर ते बदलत नसतील तर जनता 100% बदल घडवेल, ती गरज आहे. म्हणजे लातूरमध्ये आता 20 तारखेला इलेक्शन आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे कोणता पक्ष निवडून यावा लातूरच्या विकासासाठी? लातूरच्या विकासाच्या दृष्टीनं हा काँग्रेस पक्ष निवडून यावा असं मला वाटतं. आणि काँग्रेस पक्ष का यावा, का येऊ नये? हे जे लोक आज परिवर्तनाची जी भाषा करतात, ती कशासाठी परिवर्तन करायचं असलं तर मग ती 15 वर्षानं जिथं आहेत वरचं तिथं परिवर्तन करण्याची तुम्हाला आठवण आली नाही का? हां, इथंच का? आणि परिवर्तन कशासाठी? 40 वर्ष झाले इथं काँग्रेसची सत्ता आहे, भारतीय जनता पार्टी थोडंच इथं होती किंवा दुसरी पार्टी थोडंच इथं होती. हे सगळं विकास कोण केलंय? त्यांनी येऊन केलेत का? नाही, त्यांनी काहीच केलं नाहीत, ह्याच लोकांनी केलंय. आता मनात जे आहे ना, एक जातीपातीचं विष जे आता लोक काळवत आहेत. एक शेर बोलता हूं आपको, गरीबी और श्रीमंती कहाँ आती है साहब जाति देखकर, पण घिन जरूर आती है ऐसे ये लोग राजनीति देखकर. आपण काही राजकीय नाही, राजकारणामध्ये आपला काही संबंध नाही, पण जे वातावरण आहे सर्व धर्म समभाव हे छान आहे, याचा आनंद होतो. बाकी कोणी निवडून दिलं तरी आपल्याला बेनिफिट काय, की आपली डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. मागच्या 5 वर्षामध्ये थोडी दिसत नाही, ती भरून काढायला पाहिजे असं वाटतं. ये बहुत बड़ी घिन आ रही है हमको ये राजनीति देखकर. इसलिए मेरी गुजारिश है, सगळे सुज्ञ आहेत लातूरचे लोक, कोण काय करते, हे कुठले आहेत लोक, आता का आलेत आणि आता काय करतेत. लातूरमध्ये असं वातावरण नाही आणि लातूरमध्ये असे लोक वातावरण करायला तयार नाहीत आणि कधी होणार सुद्धा नाही. पूर्ण भारतामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकीकडं आहे, पण लातूरचं वातावरण हे वेगळं आहे. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर्व जाती धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदानं राहतात. एवढा मोठा विद्यार्थी वर्ग हा इथं शिकायला आपले पालक हे कशामुळे पाठवतात, की लातूर हे सेफ आहे. आणि आता तुम्ही म्हणता सेफ आहे तो एक आहे. अरे इथं ऑलरेडी सेफ आहे, इथं लातूरला सेफ आहे. आणि सेफ असल्यामुळं मला वाटतंय तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला प्रामाणिकपणे द्यायचं आहे. आणि लातूरला अमित देशमुख साहेबाशिवाय कुणाला मत देणं म्हणजे हे आत्मघाती करण्याचं आहे. पश्चाताप करताल लोक की हे काय केलं म्हणून. जे 95ला केलं त्याची पुनरावृत्ती करू नका, ही माझी विनंती आहे. सर, लातूरचा असा कोणता विकास की करायचा राहिला किंवा केलं पाहिजे असं म्हणजे तुमच्या मते? नाही, विकास तर ना परिस्थितीनुसार विकास तर खूप व्हावासा वाटतो. खूप म्हणजे विमानातून प्रवास करायचा असेल तर वाटतं विमानतळ आणखून डेव्हलप व्हायला पाहिजे. 4 व्हीलर घेतली की वाटतं रस्ते अजून चांगले व्हायला पाहिजेत. काय सेफ आहे लातूरमध्ये? 15 दिवसाखाली 4 मर्डर झालेत, ट्युशन एरिया संपला आहे, MIDC बंद पडली आहे, पाणी प्रश्न चालू आहे. काय सेफ आहे? आणि हे काय ह्याचं एकमेव कारण आहे, ह्यांचं प्रेम चांगलं आहे अमित भाईबद्दल, आमचा पण आदर आहे. आम्ही म्हणजे लातूरची संस्कृती चांगली आहे. आमचं एकच मत आहे, स्थानिक आमदारांना जमिनीवर यावं.
विमानातून हेलिकॉप्टरमधून प्रवास करून जनतेचे प्रश्न करणार नाहीत. आज जी वेळ आली आहे ही त्यांच्या स्वभावामुळे आली आहे. लातूरची जनता सुज्ञ आहे, लातूरच्या जनतेला सगळं माहिती आहे. ह्या बाबतीत आम्ही दुमत नाहीच, कारण लातूरमधून पाठवलेला प्रतिनिधी हा केंद्रात जातो हे आम्हाला माहिती आहे. लातूरमधून पाठवलेला आमदार हा महाराष्ट्राचं काम करतो, महाराष्ट्राची भूमिका मांडतो, म्हणून आम्ही लातूरकरांचं मत खूप महत्त्वाचं आहे. लातूरची जनता जातीत पातीत विभागली नाही. आज पण तीच कंडिशन आहे, विभागलेली नाही. आज पण लातूरकर सुज्ञ आहेत. सगळ्यात चांगला बुद्धिजीवी प्राणी आहे लातूरमध्ये मतदार हा बुद्धिजीवी आहे. जात पात काहीच नाही. आणखी मराठवाड्यात सगळ्यात चांगलं काम लातूरमध्ये आहे. लोक चांगले आहेत, सुज्ञ आहेत. फक्त आमची एकच अपेक्षा आहे, स्थानिक आमदारानं जमिनीवर यावं. बाकी अपेक्षा काहीच नाही. जनतेचे सामान्याचे प्रश्न काय आहेत? पाणी, लाईट, रस्ते. आम्हाला नको महाराष्ट्रामध्ये बहीण योजना इथे आहे, बहु लाडका होतो, ह्याचा देणं घेणं नाही. लातूरच्या प्रामाणिक लोकांचं जनतेचं काम याने करावं हीच अपेक्षा, दुसरं काय नाही. कोण निवडून येईल भविष्यात जो की आपल्या लातूरचा उद्धार करेल किंवा लातूरचं नाव रोशन करेल? ते सांगता येणार नाही सर, ते तर दोन्ही मतदार कॅन्डिडेट ठरवतील. चांगले आहेत, दोघंही उद्धार करण्यासारखे आहेत लातूरचा, आणि दोघांमध्ये लातूरचा विकास करण्याची कॅपॅसिटी आहे. फक्त आता लोकांचा निर्णय असतो, त्यांनी कुणाकडे मतदान जास्त करेल, कोण राष्ट्रहित बघेल, कोण व्यक्ती बघेल, कोण पक्ष बघेल, कोण लाडकी बहीण बघेल, ह्या सगळ्या गोष्टीत जे यांचं उत्तर देतो मी साहेबाचं. त्यांनी सांगितलं की कुठं आहे इथं कायदा सुव्यवस्था. अहो कुठं आहे आमचं राज्य इथं? 2.5 वर्षानं सगळं फोडाफोडी करून त्यांनी राज्य केले. 15 वर्ष आमदार असणाऱ्या काय काय माणसाचं साहेब, काहीच आता नाही मग मी अवघड तुम्ही आहे. ऐकलो की आता मी सांगू लागलो ना तुम्हाला साहेब. हा कुणाचं राज्य आहे हो आता? होम मिनिस्टर कोण आहे? त्यांची जबाबदारी नाही का? इथं 2-2 मर्डर होऊ राहिले, 4-4 मर्डर होऊ राहिले, तर त्यांची प्रशासना काय करते? हा इथं कुणाचं वचक नाही. आदरणीय अमित देशमुख साहेबांनी डायरेक्ट एसपीला सांगितलं की तुम्ही काय चालवलंय, तर त्यांनी म्हणले साहेब मी व्यवस्था करतो. पण वरूनच बरदास्त असलेल्या ह्या लोकाला वातावरण बिघडून टाकण्याचा प्रयत्न, जे जिथं जे विरोधी त्यांचे लोक आहेत, हे असं काम आहे. जर इथलं वातावरण जर समित करायचं असलं, गुन्हेगारी संपवायचं असलं, तर पहिला जेव्हा मर्डर झालं तेव्हाच त्यांनी इथं दखल घ्यायला पाहिजे. आता आमच्यावर आरोप करता आम्ही सत्तेवर नसताना 2.5 वर्षामध्ये तुम्ही आमचं फोडाफोडी करून सगळं पूर्ण विस्कळीत करून टाकलो, आणि आता सांगता. आणि आता साहेबांचं मी आणखीन एक उत्तर देतो पाण्याचं. अहो साहेब, इथं 3-3.25 लाख लोकसंख्या आहे ॲक्च्युअल. 3-4.5 लाख 4.5 लाख मतदार आहे. 6 लाख इथं मतदार आहेत. आता 6 लाख पब्लिक आहे. शिकायला आलेले 1.5 लाख लोक आहेत. त्यांना सुद्धा पाणी पुरवठा करण्याचं काम पहिल्याच्या पूर्ण आमदारानं आणि साहेबांनी केलेलं आहे. मांजराचं पाईपलाईन कोण केली हो साहेब? भाजपनं केलंय का पाईपलाईन? का कोणी विरोधीने केलंय? आणि जमिनीवर म्हणता 2 मिनिट साहेब, आणि जमिनीवर या म्हणता तुम्ही. आता कसं जमिनीवर यायचं? सगळी एक सिस्टीम आहे का? मोदीजीला सांगू का माझ्याकडे येणं झालं तुम्हाला कसं पंतप्रधान करू? एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीमच्या माध्यमातून दिल्लीमध्ये वेगळं, महाराष्ट्रामध्ये वेगळं, जिल्हा परिषद, महानगरपालिका एक सिस्टीम आहे. सगळं लोकांना करायचं. आता तुम्ही कोणते पत्रकार आहेत, कोणते TV चॅनलचे मला माहीत नाहीत. मी म्हणाल तुम्ही कसं आला, तुमच्या मालकाला घेऊन या तरच तुमचं आहे, असं नाही साहेब. विचार करा. त्यांनी मान्य केलंय की लातूरला जातीपातीचं राजकारण नाही. का हो हे राजकारण नाही? कारण इथलं नेतृत्व जे आहे ते खंबीर नेतृत्व आहे. कुठेही जातीपातीला थारा देत नाही. कोणत्याही जातीच्या लोकाला त्यांनी साईड घेतली नाही. म्हणून हे सगळं चाललंय. साहेबाला मी फार म्हणजे ॲप्रिशिएट करतो की कमीत कमी त्यांनी हे मान्य केलं की इथं कसलंही जातीपातीचं राजकारण नाही. आणि मला ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे की असंच आमचं लातूर राहो, असं सुखात समाधानं राहो. सगळे मतदार आपले सुज्ञ आहेत. कुणाला मतदान करायचं हे सगळं माहीत आहे. आम्ही सांगणार नाही. पण एक मला प्रश्न विचारलेला त्याचं उत्तर मी देतोय. आणि पुढच्या काळात सुद्धा हे येणार आहे. काय हो कुठले ते लोक विरोधी पार्टीचे थांबलेले आहेत? ह्यांना का आम्ही हातपाय बांधलो होतो का विकास करायला? बरं 7.5 वर्ष ही बी सरकार होती ना, 5 वर्ष आणि 2.5 वर्ष. 2.5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? तुमच्याच काळामध्ये 15-14 मध्ये रेल्वेनं पाणी आलं, तेव्हा तुम्हाला कळलं नाही का लातूरची तहान किती आहे? लातूरच्या म्हणजे गरीब लोकांचा किंवा नॉर्मल लोकांचा जो प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न, साफसफाईचा प्रश्न किंवा पाण्याचा प्रश्न, त्याबद्दल सर तुमचं काय मत? कचरा आणि पाण्याचा प्रश्न मागच्या 15 वर्षापासून आहे. तो काही सॉल्व्ह झालेला नाही. आता अपेक्षा आहे की पुढील 5 वर्षात तरी त्याचा निपटारा व्हावा. तर तुम्हाला काय वाटतं? मला तर रस्त्याची डेव्हलपमेंट पाहिजे लातूरमध्ये. रस्त्याची डेव्हलपमेंट. सर तुमचं काय मत आहे? सामान्य माणसाच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हायला पाहिजेत. कचऱ्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो. लातूरमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात 10 दिवसाला एकदा पाणी येतं.
आणि लातूरचे विद्यमान आमदार 15 वर्षापासून एकच आश्वासन देत आहेत की लातूरला पाणी येईल, उजनेचं येईल, लांबोटीचं येईल, पण पाणी कुठलंही आलेलं नाही आहे. तर ते पाणी यावं, लातूरकरांची पाण्याची अडचण दूर व्हावी. आणि कचऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो आता अगदी देश पातळीवर गाजत चाललेला आहे, तर तो सॉल्व्ह व्हावा. आणि आत्ता म्हणता पाणी नाही, हे नाही. आज बघा MIDC किती मोठी झालेली आहे. कुठं त्रास आहे त्या लोकाला? आपलं एक भयभीत म्हणजे भयमुक्त असं हे लातूर आहे. बाजूचंच बघा तुम्ही, बागूची सिटी बघा हो साहेब जिल्हे, काय नाही तिथं. असं बोलायचा अधिकार सुद्धा नाही तुम्हाला. हे मी आता सांगू इच्छितो. माझे मित्र आहेत सगळे, सर्व लातूरचे. आम्ही जे काय आमच्या भल्यासाठी जे करणार आहेत तेच करणार आहोत. आणि पुढच्या 20 तारखेला तुम्ही माझं प्रश्नाचं शेवटचं उत्तर देतो. पुढच्या 20 तारखेला पहिल्या क्रमांकावर अमित विलासराव देशमुखांचं नाव आहे. त्याच्या पुढं बटन दाबून पहिल्या नंबरवर जर लातूरला तुम्ही नंबर 1 करायचं असेल तर त्याला मतदान करा. हीच माझं हे म्हणणं आहे, माझं आव्हान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नहीं, आप तुम्हारा कंटिन्यू बहुत ज्यादा ठहरूं क्या मैं? ऐकून घ्यायची तयारी पाहिजे. नहीं, थांबतो ना. तयारी पाहिजे नहीं, अरे, ना. ऐकून प्रश्न घ्या. लातूरचा ना. असं कसं? ओ सर, बैठूंगे फिर मैं? बसतो सर. प्रश्न लातूरचा ना. मग तुमची तयारी पाहिजे ना ऐकायची. अरे मी ऐकलोच की. आता मी काय उत्तर द्या, सांगतो, मी ऐकलो का नाही हो, ते सांगा. आता सरांनी काय म्हणलं, मांजराचं पाणी आले. आमदारचं म्हणजे साहेब, मांजरा धरणाची सुरुवात कोण केली, मांजराचं कोण केलंय सांगा मला. तुम्ही सांगा. हो नाही सांगतो मी नंतर. ऐकतो ना, ते बोलतो. हा तुम्हीच सांगा ना. केशवराव सोनवणे साहेबांनी केले. 1966ला मांजराची कार्यक्रम चालू केला, कारण ह्यांना माहित होतं पाण्याचा प्रश्न लातूरमध्ये कायम राहील. म्हणजे ह्याच्यामध्ये अमित भैयाचं काम आहे असं नाही असं मी म्हणणार नाही, आणि हो पण म्हणणार नाही. कारण मांजराचं पाणी कोण आणलंय? आमदार केशवराव मी सोनवणे काय साहेबांनी म्हणलो, आणलेलं आहे. मांजरा आणि कोण त्यात अमित भैयाचं काय आहे? पाईपलाईन कोण केली म्हणलं? मांजराची विलासराव देशमुख साहेबांनी केली. हो, आता त्यांचं वय फार कमी आहे मला वाटतंय, आणि हो. यांचं नॉलेज कमी आहे. 1966ला मांजरा धरण जे आहे आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी केलेलं आहे, केशवराव साहेबांनी केलं नाहीये. कारण विलासराव देशमुख साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. खरंच एक अंतकरणातली गोष्ट सांगतो की लातूरचे लोक खरंच सुजाण आहेत आणि सात्विक आहेत. त्यांचा दृष्टिकोन बघा, बारीक बारीक गोष्टीचा विचार करा. कोण येते याला महत्त्व नाही आहे, त्यापेक्षा कोण चांगलं काम करते याला महत्त्व द्या. आणि चांगलं काम करणाऱ्याला कधी प्रगती आहे. आणि बाकी गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि त्याप्रमाणे मतदान करा, एवढी इच्छा आहे. लातूरकर हेच म्हणणार. देशमुख साहेब गेल्यामुळे कसं आहे, अमित देशमुख हा संत झालेत. स्पीड कमी आहे त्यांची, स्पीड वाढायला पाहिजे. 15 वर्ष झाले तिने निवडून येऊन, तरी त्यांनी आता वरच्यावर काम करायला पाहिजे. कारण कॅबिनेट मंत्री सुद्धा होते त्यांनी, त्या हिशोबाने त्याने काम केलं नाही. तरी पण आता अजून एक वेळ अजून महसूल कार्यालय राहिलं आहे, विभागीय महसूल कार्यालय राहिलेलं आहे लातूरचा, ते बी केलं नाही. मग उजनीचा पाणीचा प्रश्न आहे, ते बी आलं. कारण आपण पावसामुळे अवलंबून असतो त्याच्यामुळे. कारण उजनीचा पाणीचा म्हणजे कायमस्वरूपी जे पाणीचा प्रश्न आहे त्याने निकाली काढावं लागेल. त्यांना निवडून येणार, 100% येणार आहेत त्यांनी. अमितराव देशमुख जे आहेत ना, अमित देशमुख 100% निवडून येणार आहेत. परत पुढच्या वेळेस त्यांनी कामं करावं, एवढीच आमची अपेक्षा त्यांच्यासाठी आम्ही करतो, दुसरं काय नाही. पाणी पुरवठा आदरणीय साहेबांनी अरे का पाणी पुरवठा अगोदर नागझरी साईनं होतं. त्याच्यानंतर ही पाईपलाईन जी झालेली आहे मांजरातून डायरेक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं जे आहे विलासराव देशमुख साहेबांच्या कालावधीमध्ये झालेली आहे. आणि अमित देशमुख धरणाची स्थापना बोलतोय मी. सांगितलं ना, धरणाची स्थापना ह्यांनी म्हणतात की केशवराव सोनवणे साहेबांनी केलेली केशवराव सोनवणे आहे. साहेब. तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या, बॉन्डवर लिहून घ्या, कशामध्ये बी काही लिहून घ्या. आता लांब नाही, बॉन्ड वगैरे आणतो मी थोड्या वेळ. नाही बॉन्ड मीच आणतो ना तुम्हाला. आता गुगल बाबाला विचारा, कारण बघा ना, गुगल त्याच्यावर बाबाला आत्ताच विचारा गुगल बाबाला. गुगल बाबाला विचारणार तर तुम्ही, आणि माझं जर खरं ठरतं त्याच्याबद्दल काय करणार तुम्ही? नाही काय करत नाही मी. हो, नाही म्हणजे हो, हे साहेब. मान्य करायला पाहिजे अहो, ना. आमदार केशवराव सांगितलं की सोनवणे, मी accept ऐका. करतो चूक. नाही, दोन सेकंद आमदार accept केशवराव करतो. सोनवणे होते. आमचे मन लय फार मोठे आहेत. तर साहेब गुगल्स मध्ये आपण सर्च करू शकता कोण केलं ते. तर ह्याची पूर्ण माहिती आहे. आणि आता कसं आहे माहिती आहे का, माझं वय कमी आहे बरोबर आहे, पण माझं त्या बाबतीचा अभ्यास चांगला आहे. वा, वा, वा. गुगलचा जे तुम्ही म्हणताय का, तो आज कसं आहे, पुस्तक काढून बसायला वेळ नाही. तुम्ही गुगलला विचारा, गुगलवर की आमदार केशवराव सोनवणे साहेबांचं नाव घेऊन. आता गोरगरिबांचे जे प्रश्न आहेत, जसं की आता दादा म्हणले की पाण्याचा प्रश्न आहे किंवा साफसफाईचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? साफसफाई तर करावंच लागेल. का साफसफाई तेवढी जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही, ते करायला पाहिजे त्यांनी. आणि जे कसे जे उमेदवार आहेत त्यांचं काम आहे ते, साफसफाई होती का नाही होती का सगळं बघायचं. ते आमचे आमदार साहेब होते,
त्यांनी करावं लागतं. ते केलं नाहीत. खरं तर त्यांनी काय, मी आता थोडं हे होईल, कारण ते राजेसाहेबाचे प्रिन्स आहेत ते असं आमचं बोल. प्रिन्स आता कामं लावायचं नसतं, खालच्या लोकांनी करावं लागतं. आता भावी मुख्यमंत्री होणार आहेत त्यांनी, असं आमची इच्छा आहे. आणि व्हावं, आमचं लातूरचा माणूस जर पुढे जात असेल, सगळ्यात आनंद आम्ही आहोत. साहेब आणखीन एकदा तुम्ही बघा, आपण रोज फिरायला येतो इथं, एक मला मिनिट, माझी लगेच, दाखवा लगेच, आणि लगेच, मी लगेच, तुम्हाला लगेच. जर माझी चूक लगेच, असेल लगेच, तर एकच हे मिनिट. मान्य, टीव्हीच्या मिनिटात, चॅनल समोर एकच. मान्य, हो हो, मग एकच मिनिट, 2 सेकंदात मान्य. एकच सेकंदात करा तुम्ही, 2 सेकंद. मांजरा धरण सिंचन, मांजरा गाव धनेगाव, केस दिला पाऊल, बांधकामाची केशवराव सोनवणे आहे. ठीक आहे, मान्य करतो ना मी साहेब. केशवराव सोनवणे काय केलंय तिथं, काय केलं, काय म्हणून दाखवलं ची सुरुवात जरी केली असेल तर तुम्ही आणखीन एक बघा जाऊन, तुम्ही त्यांनाच विचारा प्रश्न. शिवराज पाटील चाकूरकर साहेबाच्या पिरियडमध्ये पूर्ण कंप्लीट झालेलं आहे मांजरा धरण. ते फक्त कशासाठी, शेतीसाठी पूर्ण झालेलं आहे. सिंचन आपल्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी झालं नव्हतं, त्यावेळेस झालेलं आहे. आणि बिलकुल त्यांनी गुगल्सवर जर हे केलं असतील तर बिलकुल मी मान्य करतो. अजून काय म्हणायचं अजून? नाही, माझं म्हणणं काय नाही, आणि हेच लातूरची संस्कृती आहे. अरे हे जे आहे ते काय आहे. काय हेच म्हणता, लातूरची संस्कृती. आणि हेच आमचं संस्कृती, तेच म्हणणं आहे. आणि हेच संस्कृती जर आपल्याला टिकायची नाही, नाही, असेल टिकणार, आणि टिकणार. टिकवायची असेल तर इथं जे शांत आहे, जे लोक सुख समाधानाने राहतात, जे एकोपा आहे, त्याला जर टिकवायचं असेल तर साहेब आम्ही अमित राहावं, जनसामान्यात विलासराव राहावं, देशमुख हे आम्हाला मान्य आहे. आणि हे- ह्यांनी नाही, सांगितलं मला, महोदय साहेबांना आम्ही माझी इच्छा आहे, तुम्ही अमित भाई हा निरोप पाठवा की तुम्ही जमिनीवर या, बाकी जनता तुमच्या सोबत आहे. बिलकुल. जर तुम्ही जर जमिनीवर नाही आलं तर सर, जनता सोडणार आहे तुम्हाला. त्यांनी कसं आहे माहितीये का, जमिनीवरच येतात त्यांनी. कधी कसं आहे माहितीये का, आता कसं आहे माहितीये का, कुणाचं काय काम आहे ते नाही, सगळं काम ठरवून अपेक्षा जातं. काय, मी कुठला गुत्तेदार नाही. अरे मी- ती म्हणजे काम असं- नाही, हा गुत्तेदारीचं विषय नाही. हा विषय नाही, कुणाचं मी काय काम सुद्धा आहे. कोणी मी काय सांगितलं, गुत्तेदार नाही, जनसामान्य काही जनसामान्य नाहीये. नागरिक आहे लातूरचा. मी सुद्धा जनसामान्य नागरिक आणि आहे. लातूरचा मला इथं लातूरचा समाधान मला पाहिजे, विकास पाहिजे. सुखा लातूरचे समाधान प्रश्न मला पाहिजे. झोपायचंय. आता तुम्हाला सांगतो साहेब, आत्ताच आले इथं टोप्या वाटप करूलाय. तिथं टोप्या वाटप करायचा प्रकार आहे का इथं क्रीडा संकुलमध्ये? अहो कुठपर्यंत जाता तुम्ही? कुठं घेऊन गेला महाराष्ट्र माझा? महाराष्ट्र नाही, कुठे हो, घेऊन जाऊ? लातूरचा प्रश्न अहो मला कुठे लातूरचा घेऊन बोलताय. चाललात मार लातूर माझा? लातूर बरं जाऊ द्या, बोला. कुठं बाकी घेऊन नको. चाललात लातूर माझा? लातूर असं आहे. बद्दल आणि माझा सर्वाला माझी विनंती आहे इथल्या सर्व लोकांना, हा, आम्हाला- लातूरचं वातावरण काय करू नका. सुजाण आहात, सगळे चांगले लोक आहेत. इथं जे जुनं ते सोनं, हे जे सातत्य त्या लोकांनी टिकवलेलं आहे, सुजाण त्यांनाच नाही, मतदान करा. लातूरचं काँग्रेस सुजाण पक्षाला नाही, मतदान कोण सांगू करा. नका लातूरच्या ओके, जनतेला ओके, काय जय हिंद, करायचंय. जय महाराज. काय करायचंय कोण सांगू नका, लातूरची जनता सुजाण आहे. तर मित्रांनो, 20 तारखेला नक्की जाऊन मतदान करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.